Next is birth of stars. Huge clouds of gas and dust are present in the empty space between stars in a galaxy. आता आपण पाहिलं की गॅलेक्सीमध्ये बरेच स्टार्स आहेत आणि या स्टारच्या मध्ये काय प्रेझेंट आहे? Empty space. मग या एम्प्टी स्पेसमध्ये काय आहे? तर ह्यूज क्लाउड ऑफ गॅसेस. तर गॅसचे जे एक ह्यूज टाईपचे क्लाउड्स प्रेझेंट आहे आणि त्या व्यतिरिक्त काही प्रमाणात डस्ट प्रेझेंट आहे. आणि जे ह्यूज क्लाउड ऑफ गॅस जे प्रेझेंट आहे यांनाच म्हणायचं इंटरस्टेलर क्लाउड्स. सो इंटरस्टेलर क्लाउड्स जसं की फिगरमध्ये दाखवले आकृती, अ पिक्चर ऑफ इंटरस्टेलर क्लाउड्स टेकन बाय हबल स्पेस टेलिस्कोप. म्हणजे जी हबल दुर्बीण आहे त्याच्या साहाय्याने घेतलेलं हे इंटरस्टेलर क्लाउडचं पिक्चर आहे. मग लक्षात आलं, अशा प्रकारचा जो क्लाउड आहे इंटरस्टेलर क्लाउड हा 2 स्टारच्या मध्ये प्रेझेंट असतो. Figure 19.3 shows a picture of such clouds taken by the Hubble Space Telescope. हबल स्पेस टेलिस्कोपने घेतलेलं ते चित्र आता दाखवलं आपण. Scientists use the unit of light year for measuring large distance. आता लार्ज डिस्टन्स मोजण्यासाठी जे एकक आपण वापरतो जसं की ताऱ्यांमधलं अंतर है ना, 2 प्लॅनेटमधलं डिस्टन्स, तर यासाठी जे युनिट आपण वापरतो ते युनिट कोणतं आहे? लाईट इयर. आता लाईट इयर काय आहे? A light year is the distance traveled by light in 1 year. तर जे लाईट इयर त्याला जर डिफाईन करायचं असेल तर जो प्रकाश आहे लाईट स्पीड किती माहिती आपल्याला? 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ही एका सेकंद स्पीड झाली. परंतु 1 वर्षामध्ये 1 इयरमध्ये लाईट जो आहे हा जितके डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? लाईट इयर. म्हणजे फार मोठे. लक्षात आलं तुझ्या? एका सेकंदातच आपण पाहिलं की 3 लाख किलोमीटर पर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. कोण? लाईट. एका सेकंदात. आणि आपल्याला किती याच्यात मोजायचं त्याला? 1 वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो त्यावरून लाईट इयर ही डिस्टन्स किती मोठा आहे तुझ्या लक्षात येईल. As the speed of light is 3 lakh kilometer per second. The light year is equal to 9.5 × 10⁻12 kilometer. आणि सांगितल्याप्रमाणे लाईटची एका सेकंदामध्ये स्पीड किती आहे? 3 लाख किलोमीटर तो ट्रॅव्हल करू शकतो. मग एका वर्षामध्ये तो किती किलोमीटर ट्रॅव्हल करेल तर तो आकडा इथे दाखवलेला आहे. तो आहे 9.5 × 10⁻12 किलोमीटर. The size of interstellar clouds are about a few light years. That is, light takes a few years to go from one end of a cloud to the other. आता हे इंटरस्टेलर क्लाउड्स किती मोठे बघ की त्या इंटरस्टेलर क्लाउडच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी काही वर्ष लागतात. म्हणजे लाईटला 1 वर्ष लागू शकतो. यावरून किती ह्यूज आहे ते याचा आपल्याला अंदाज येईल. म्हणजे आपण त्याचा विचारही करू शकत नाही, इतकं प्रचंड प्रमाणात त्यांचा साईज आहे इंटरस्टेलर क्लाउडचा. From this you can imagine the huge size of cloud. Okay. Due to some disturbance, this cloud starts contracting. आता काही डिस्टर्बमुळे काय व्हायलं की हे जे इंटरस्टेलर क्लाउड्स आहेत तर यांचं काय व्हायलं? कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आंकुचन होणे, म्हणजे त्यांचं साईज डिक्रीज होणे. Because of the contraction, their density starts increasing and their temperature also start to increase, and a dense pair of hot gases form from the cloud. आता कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतं? मी तुम्हाला सांगितलं की साईज कमी व्हायली म्हणजे याचा अर्थ त्याची जी घनता आहे डेन्सिटी ती काय व्हायली? इन्क्रीजिंग. आता डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे जे टेम्परेचर आहे ते सुद्धा क्लाउडचं काय व्हायलं? इन्क्रीज. आणि त्यामुळे काय व्हायलं की हॉट गॅसचा एक डेन्स स्पेअर, एक गडद असा स्पेअर तयार व्हायला. आणि त्या गॅसचं वैशिष्ट्य काय की तो अतिशय तप्त असा गॅस आहे ना, हॉट गॅस आहे. आणि त्याच्यापासून हे क्लाउड आता म्हणजे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला. Once the temperature and density at the center of the sphere increase sufficiently, nuclear energy generation starts there. आता काय होतं? एकदा का टेम्परेचर आणि डेन्सिटी जी आहे ह्या हॉट स्पेअरच्या सेंटरमध्ये इन्क्रीज झाली, वाढली सफिशियंटली, तर त्या ठिकाणी कशाची निर्मिती व्हायला सुरुवात होते? न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी काय आहे? तर एनर्जी जनरेटेड थ्रू फ्युजन ऑफ ॲटॉमिक न्यूक्लिआय. तर ॲटॉमिक न्यूक्लिआयचं जेव्हा
फ्युजन होतं आणि हे फ्युजन होताना जी एनर्जी बाहेर पडते ते एनर्जीला काय म्हणतो आपण, न्यूक्लियर एनर्जी. आणि ही एनर्जी तयार होण्याची प्रोसेस ही इंटरस्टेलर क्लाउडमध्ये केव्हा तयार होते, जेव्हा टेम्परेचर आणि डेन्सिटी हे काय होईल, सफिशियंटली इन्क्रीज. आणि केव्हा होतं, जेव्हा त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन. Because of this energy generation, the gas pair became self-luminous and a star is formed, or we can say that a star is born. आणि एकदा का एनर्जी जनरेशन सुरू झालं तर ते जे गॅस आहेत ना स्पेअरचे हे काय होतात, सेल्फ ल्युमिनियस. सेल्फ ल्युमिनियस म्हणजे स्वतः प्रकाश देतात. आणि स्वतः प्रकाश देणारे कोण असतात, तारे, स्टार्स. म्हणजे याचा अर्थ इथं कशाची निर्मिती झाली, स्टारची. आणि या पद्धतीनं स्टार बॉर्न होतात. म्हणजे आपण पाहिलं की ऍक्च्युअल हे स्टार कसे तयार होतात. तर स्टार कशापासून तयार झाले, इंटरस्टेलर क्लाउड. इंटरस्टेलर क्लाउडचं काय व्हायला, कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शनमुळे डेन्सिटी, टेम्परेचर काय व्हायला, इन्क्रीज होतं. हॉट गॅसेस तयार होतात, त्याचा डेन्स पेअर तयार होतो, त्यामध्ये न्यूक्लियर एनर्जी जनरेट होते आणि ते सेल्फ ल्युमिनियस होतात. म्हणजे स्वतः प्रकाश देतात. आणि स्वतः प्रकाश द्यायला लागले म्हणजे याचा अर्थ फायनली त्यांच्यापासून काय तयार झाला, स्टार. इन द सन दिस एनर्जी generated by the fusion of hydrogen nuclei to form helium nuclei. मग आता आपला जो सूर्य आहे जो आपल्याला प्रकाश आणि उष्ण देतो है ना, तर यामध्ये सुद्धा काय सुरू आहे, सध्या एनर्जी जनरेशन सुरू आहे. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युजन चालू आहे, बरोबर. मग हे फ्युजन कोणाचं आहे, फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लिआय टू फॉर्म हेलियम न्यूक्लिआय. म्हणजे हायड्रोजन न्यूक्लिआयचं रूपांतर सातत्याने कशामध्ये व्हायला, हेलियम न्यूक्लियामध्ये व्हायला. This means that the hydrogen at the center of the star acts as a fuel and energy is generated by the burning of this fuel. म्हणजे याचा अर्थ सूर्यामध्ये है ना, सन जो स्टार आहे तर त्याच्या सेंटरमध्ये कोणता वायू आहे, हायड्रोजन, जो की काय म्हणून कार्य करायला, फ्यूल. तो एक प्रकारचा इंधन आहे आणि तो ऍक्च्युअली काय करायला, एनर्जी जनरेट करायला. म्हणजे सातत्यानं हायड्रोजनची बर्निंग व्हायली, त्याचं रूपांतर हेलियम न्यूक्लियामध्ये व्हायलं आणि हायड्रोजनची बर्निंग व्हायली आणि त्यामुळे कंटिन्युअसली एनर्जी सूर्यामध्ये काय व्हायली, जनरेट व्हायली. Light takes about 1 second to reach us from the moon, while it takes 8 minutes to reach us from the sun. आता एक लक्षात ठेवायचं की लाईटची स्पीड आपण पाहिली 3 लाख किलोमीटर पर सेकंद. त्या हिशोबाने जर पाहिलं तर जो चंद्र आहे, सूर्य, जो अर्थचा नॅचरल सॅटेलाइट आहे, यापासून अर्थवर त्याचा प्रकाश येण्यासाठी फक्त किती वेळ लागतो. आणि जेव्हा की सन आपल्यापासून फार लांब आहे, मग सनचा जो सनलाइट आहे तो अर्थवर येण्यासाठी जवळपास किती मिनिट लागतात, 8 मिनिट. It takes 4.2 years to reach us from the star Alpha Centauri, which is the star close to the sun. आता सूर्याच्या नंतरचा जो जवळचा स्टार आहे तर तो कोणता आहे, अल्फा सेंटुरी. आणि अल्फा सेंटुरीचा प्रकाश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वर्ष लागतात, 4.2 इयर्स. म्हणजे इतका लांब आहे तो स्टार आपल्यापेक्षा. म्हणजे सूर्याच्या जवळच आहे पण मुळात तो डिस्टन्स खूप जास्त आहे. त्यानंतर डू यू नो, when a gas pair contracts its temperature increase, this happens because of transformation of its gravitational potential energy into heat energy. आता जेव्हा गॅस पेअरचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन, तेव्हा त्याचं टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज. डेन्सिटी आणि टेम्परेचर इन्क्रीज होतं, त्याचे हॉट स्पेअर गॅसेस तयार होतात, आता आपण पाहिलं. आता हे सर्व होत असताना म्हणजे ताऱ्यांची निर्मिती होते फायनली. आता हे सर्व होत असताना जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, हीट एनर्जी मध्ये होतं. More than one star can be produced by the contraction of a huge interstellar cloud. आता जवळपास मोर दॅन 1 स्टार कॅन बी प्रोड्यूस बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ ह्यूज इंटरस्टेलर क्लाउड. म्हणजे एका ह्यूज इंटरस्टेलर क्लाउड पासून एक किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा ताऱ्यांची निर्मिती होऊ शकते. Figure 19.4 shows a cluster of thousands of stars. Most of these stars have formed from a single genetic interstellar cloud. Magnetic interstellar cloud. आता पिक्चर मध्ये जर पाहिलं ना आपण तर एकच मॅग्नेटिक इंटरस्टेलर फार प्रचंड असा महाकाय इंटरस्टेलर क्लाउड आहे आणि त्याच्यापासून जवळपास हजारो ताऱ्यांची निर्मिती एका इंटरस्टेलर क्लाउड पासून झाली. म्हणजे लक्षात आलं, मग जे इंटरस्टेलर क्लाउड असतात हे इतके प्रचंड असतात की त्यांच्यापासून एकाच वेळेस
हजारो ताऱ्यांची सुद्धा निर्मिती होऊ शकते. म्हणजे ते किती विशाल असतात याचा आपल्याला अंदाज येईल. जिग्नॅटिक म्हणजे महाकाय, विशाल, प्रचंड, ज्याची आपण कल्पना करू शकत नाहीत का, आहे की नाही. सो पिक्चरमध्ये पण जर पाहिलं तर लार्ज नंबरमध्ये स्टार्स आपल्याला दिसतील. मोस्ट ऑफ स्टार्स जे आहेत, जास्तीत जास्त स्टार हे कशापासून तयार झालेले आहे, एका इंटरस्टेलर क्लाउडपासून तयार झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स या संदर्भात डिस्कस करू.